ताई, आजची सगळी कामं उरकलेत. मी आता निघते थोड्याच वेळात. हां, हो. बरं, ऐका ना ताई, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे माफ करा ताई, पण मी आपलं काम सोडते. मी आजपासून कामावर नाही येणार. अहो अहो, असं काही नाही ताई, तुम्ही उगाच गैरसमज नका करून घेऊ. म्हणजे असं काहीच नाही की मला दुसरीकडे कुठे चांगलं काम मिळालं किंवा जास्तीचा पगार मिळतोय म्हणून मी काम सोडते. तर असं काहीच नाही. म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्या मुलग्याला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे आणि म्हणूनच आम्ही दुसऱ्या शहरात राहायला चाललो आहोत कायमचं. म्हणजे तसं आता हे सगळं बोलताना मला पण जडच जातंय. इतकी वर्ष ह्या घरात काम केलं, इथं मिळालेली प्रेमाची वागणूक, जवळीक, आपुलकी, खरंच हे सगळंच मला न विसरता येण्यासारखं आहे. अहो म्हणजे बघा ना, की किती पण घाई असो, सणवार, वाढदिवस किंवा माझी बिघडलेली तब्येत, तुमचे नेहमीचे शब्द असायचे, की "बाई तू आधी बस, चहा घे आणि मग कामाला लाग." खरंच या सगळ्यात इतकी आपुलकी दडलेली होती ना, मी खरंच कधी नाही विसरणार. अहो तुम्ही इतक्या वर्षात इतकं सांभाळून घेतलं मला, की कधी ह्या घरची मी मोलकरी नाही ह्याची मला जाणीवच नाही झाली. खरं सांगू ताई, एवढी वर्ष अनेक घरात कामं केली. पण जाता जाता हे घर मनात घर करून गेलं बघा. खरंच. येते मी.